हॅलो ब्युटिफुल सोल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव चैताली आणि मी रोज डिसिप्लिन विषयी म्हणा किंवा सेल्फ ग्रोथ विषयी म्हणा किंवा वेट लॉस विषयी म्हणा कोणत्या ना कोणत्या एका विषयावरती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि आजचा विषय आहे हाऊ टू लूज बेली फॅट, म्हणजेच पोटावरची चरबी कशी कमी करायची. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या 5 गोष्टी आपण बघणार आहोत. 5 महत्त्वाच्या अशा गोष्टी की ज्या तुम्हाला पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मदत करणार आहेत. त्यातली नंबर 1, मेथीचं पाणी, म्हणजेच मेथी सीड्स आणि वॉटर. म्हणजे काय करायचं, थोडंसं 1 ग्लास पाणी घ्यायचं गरम आणि त्यामध्ये मेथीचे 1 चमचाभर दाणे टाकायचे, म्हणजे भिजवलेले. आदल्या रात्री ते मेथीचे दाणे भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच रिकामे पोटी मेथीचं पाणी घ्यायचं. म्हणजेच काय करायचं, गरम पाणी घ्यायचं, त्यामध्ये हे 1 चमचा मेथीचे दाणे व्यवस्थित उकळायचे आणि ते पिऊन घ्यायचं. ते पूर्ण ग्लासभर पाणी तुम्ही डायरेक्टली पिऊन घ्यायचं. रिकामे पोटी पाणी पिलं तरी चालेल. फक्त यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की ज्या पण गरोदर स्त्रिया आहे, प्रेग्नेंट वुमन, त्यांनी हे अवॉइड करायचे, म्हणजे त्यांनी हे घ्यायचं नाहीये. बाकीचे सर्व लेडीज हे घेऊ शकतात, सर्व पुरुष पण हे घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याने खूप छान ब्लोटिंग कमी होतं, खूप छान. म्हणजे जे टेम्पररी फुगलेलं पोट असतं किंवा टेम्पररी जे ब्लोटिंग झालेलं असतं, आपल्याला कधी कधी असं होतं थोडंफार जरी खाल्लं ना की थोडंसं पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा उगाचच हेवी वाटायला लागतं. तर सकाळी सकाळी जर तुम्ही अशी सुरुवात जर केली की मेथीचं पाणी घेतलं, थोडंसं भिजवलेल्या मेथीचं पाणी जर घेतलं तर ते अत्यंत उपयुक्त आहे आणि ते डायरेक्टली पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मदत करतं. हो, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2 नंबरची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दिवसभरातून 1 फ्रूट जरूर खा. कोणत्याही प्रकारचे एक फ्रूट तुम्ही खाऊ शकता. फक्त एक काम करायचंय की तुम्हाला फ्रूट असे मिक्स करून नाही खायचे, एका वेळी एकच फ्रूट खायचंय. आणि शक्यतो जे जास्त अतिगोड असतील फ्रूट्स ते टाळायचेत. उदाहरणार्थ मँगोज किंवा चिक्कू हे टाळायचे, सीताफळ म्हणा ते पण तुम्हाला टाळायचे. जे पण बाकीचे ते सिजनेबल फ्रूट्स असतील ते सगळे तुम्ही खाऊ शकता. फ्रूटने काय होतं, खूप जास्त प्रमाणात फ्रूटमध्ये फायबर असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्टीव्हिटॅमिन्स असतात, म्हणजे भरपूर साऱ्या प्रमाणात मल्टीव्हिटॅमिन्स असतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई हे 3 प्रकारचे व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असतात. फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि बाकीचे फायदे पण भरपूर होतात. त्याच्यामुळेच काय होतं, इव्हेंच्युअली तुमची बेली फॅट कमी होण्यासाठी मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथं काय आहे की ते नॅचरल शुगर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला बाकीकडून शुगर घेण्याची काहीच गरज नाही आहे. नॅचरली तुम्ही शुगर फ्रूट्सच्या थ्रू कन्झ्युम करू शकता. त्याच्यामुळं आपोआपच तुमची बाकीच्या डेली रुटीनमधली शुगर कमी व्हायला मदत होते. शुगर क्रेविंग्स कमी होतात आणि त्याच्यामुळे इव्हेंच्युअली काय होतं की वेट लॉस पण होतो आणि बेली फॅट पण कमी होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हेजिटेबल सूप किंवा पालेभाज्या. हो, पालेभाज्या या भरपूर पाण्याने भरलेल्या असतात, भरपूर पाणी असतं त्याच्यामध्ये. तर पालेभाज्यामुळे काय होतं, तुम्ही हायड्रेटेड राहतात, तुम्हाला एक्स्ट्रा पाणी भेटतं. पाणी तर तुम्हाला भरपूर प्यायचंच आहे, 4 लिटर पूर्ण दिवसामध्ये प्यायचंच आहे. पण तरीही भाज्यांमधून आणि सूपमधून खूप जास्त प्रमाणात पाणी आपल्या शरीरात जातं. त्याच्यामुळं आपोआपच वेट लॉस व्हायला मदत होते किंवा आपोआपच आपल्या शरीरात जे टॉक्झिन्स असतात ते आपोआपच फ्लश आउट होतात. आणि स्पेशली आपण व्हेज सूप वगैरे पण घेऊ शकतो. इतकं छान कम्फर्ट फूड म्हणून व्हेज सूप आपण घेऊ शकतो. म्हणजे मस्तपैकी सर्दी वगैरे असेल किंवा उगाच थोडासा थकवा वगैरे जाणवत असेल तर आपण थोडंसं मस्त व्हेज सूप जर घेतलं ना, इतकं आरामदायी होणार आहे ना की बस. त्याच्यामुळंच जेव्हा पण तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करता किंवा बेली फॅट कमी करण्याचा विचार करतात, त्या सर्वांच्या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रथम येतं हे व्हेज सूप किंवा व्हेजिटेबल सूप. किंवा तुम्ही बाकीच्या प्रकारचे सूप पण घेऊ शकता. पण स्पेशली विंटरमध्ये व्हेज सूप घेतलं ना ते खूपच हेल्दी आणि खूपच फायदेशीर असतं. ब्लॅक कॉफी, बहुतेक जणांना असं वाटतं की ब्लॅक कॉफी घेतली म्हणजे काहीतरी उलटसुलट परिणाम होतील किंवा काहीतरी ॲडिक्ट होऊ आपण वगैरे. पण तसं काही, तुम्ही दिवसातून ॲटलिस्ट 2 कप तर कॉफी घेऊ शकता. ब्लॅक कॉफी याचा अर्थ काय, त्यामध्ये दूध नसते आणि साखर नसते, फक्त गरम पाणी आणि 1 चमचा कॉफी ती मिक्स करून तुम्हाला घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं
की तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहतात. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट टाळायची आहे, ती म्हणजे रात्रीच्या वेळेस कॉफी टाळायची आणि दिवसातून फक्त 1-2 वेळेसच कॉफी घ्यायची. त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्हाला कॉफी घ्यायची नाहीये, कारण झोपेवरती पण याचा थोडासा परिणाम होतो. झोप पण लागत नाही, कारण मेंदू खूप असा एनर्जेटिक होतो किंवा तल्लख होतो, अलर्ट होतो. त्याच्यामुळे शक्यतो दुपारनंतर कॉफी टाळायची. त्याचा मुद्दा म्हणजे सॅलड म्हणजेच सलाद. कोणत्याही प्रकारचं सॅलड तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काय, जे पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, काकडी म्हणा, टोमॅटो म्हणा, गाजर म्हणा, बीट म्हणा, कोणत्याही प्रकारचं सॅलड तुम्ही घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक जेवणाच्या अगोदर तुम्हाला एक प्लेट भरून, पूर्ण प्लेट भरून सॅलड घ्यायचंय आणि ते पूर्णपणे तुम्हाला खायचंय. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपोआपच जे ओव्हर इटिंग होतं किंवा आपोआपच जास्त खाल्लं जातं ते होणार नाहीये, ते टाळल्या जाणार आहे. त्याचा सरळ उपयोग आपल्याला बेली फॅट कमी करण्यासाठी म्हणजेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी होणार आहे. वजन पण त्याने खूप मस्तपैकी कमी होणार आहे. त्याच्यामुळे सॅलडचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप सारा वापर करायला सुरुवात करा. हो, थोडाफार का होईना आत्ता तुम्ही थोडी थोडी सुरुवात करा. आपोआपच तुम्हाला सॅलड खायची एक सवय होऊन जाईल. आणि सॅलड खाण्याचे खूप सारे फायदे आहे. सॅलडमध्ये तर फायबर भरपूर प्रमाणात असतंच, पण दुसरा फायदा म्हणजे सॅलडनी त्वचा ग्लो करायला लागते. हो, सॅलडमध्ये पण भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात आणि नॅचरल असे गुणधर्म असतात की आपोआपच तुमची स्किन ग्लो करायला सुरुवात होईल. हो, आणि त्याच्यामुळेच कसं आहे, ओव्हरऑल तुम्हाला पोटाची चरबी, वजन कमी करायला, पोटाची चरबी कमी करायला, इव्हन त्वचा ग्लो करायला सुद्धा सॅलडचा खूप सारा उपयोग होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची टीप म्हणजे अद्रक आणि गरम पाणी. हो, अद्रक आणि गरम पाणी ही डायरेक्ट पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करते. पचन पण खूप छान सुधारते. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जे इन्फ्लामेशन असतं आपल्या बॉडीवरती, आपल्या बॉडीमध्ये जे इन्फ्लामेशन असतं किंवा सूज असते किंवा थोडीशी सांधीदुखी असते, ते नॅचरली कमी करण्यासाठी अद्रक हे खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे तुम्ही रात्री झोपताना अद्रक आणि पाणी घेऊ शकता. काय करायचं, पूर्ण 1 कप भर पाणी घ्यायचं, त्यामध्ये एक अद्रकचा छोटासा तुकडा टाकायचा आणि ते पूर्ण पाणी उकळायचं आणि अर्धा कप झाल्यानंतर झोपण्याच्या अगोदर तुम्ही ते घेऊ शकता. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा ज्यांना थोडीफार जळजळ वगैरे होत असते कायमच, त्यांनी हे शक्यतो टाळायचं. आणि अद्रक काय करतं, नॅचरली तुमचं फॅट कमी करण्यासाठी मदत करतं आणि पोटाची चरबी कमी करण्याबरोबरच इम्युनिटी पण हे खूप छान प्रकारे वाढवतं. म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती इतकी छान वाढवतं अद्रक. तुम्हाला तर माहीतच असेल, बऱ्याच वेळेस आपण असं करतो की काढा वगैरे घेतो किंवा कधी पण थोडंफार आपण सर्दी वगैरे झाली असेल किंवा थोडंफार आजारी असेल तर आपण शक्यतो काढा घेतो किंवा मस्त एक अद्रकचा चहा घेतो. तर त्यामुळंच हे इतकं गुणकारी आहे, जे पिढ्यानपिढ्या आपण उपयोगात आणत आलेलो आहे. पण आपल्याला याचे साईड बाय साईड जे फायदे असतात ते माहीत नसतात शक्यतो. त्याच्यामुळे आता आपल्याला तर फायदा माहीत झालेला आहे ना, की पोटावरची चरबी कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं. तर आजपासूनच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये याचा समावेश करा. या होत्या 5 अशा गोष्टी की ज्या तुम्हाला नॅचरली फॅट बर्निंग करण्यासाठी खूप मदत करणार आहेत. बाकीच्या गोष्टी तर चालूच राहणार आहे. तुमची जिम म्हणा, तुमचा व्यायाम म्हणा, तुमच्या बाकीच्या एक्सरसाइज म्हणा किंवा तुमचा डाएट म्हणा, बाकीच्या गोष्टी चालणारच आहे. त्या तर आयुष्यभर चालूच राहणार आहे. पण ह्या काही महत्त्वाच्या टिप्स होत्या, ज्या मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करायला पाहिजे, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये करू शकता किंवा तुम्ही तुमचे फॅट लॉस जर्नीमध्ये करू शकता. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, फिट राहा आणि हो, प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर तुम्हाला असं वाटलं ना की कुणाला तरी या व्हिडिओचा उपयोग होईल, अशा व्यक्तींना हा व्हिडिओ बिलकुल शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.